हाय, हॅलो, नमस्ते. कशात सगळे? मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण इथे ढोबळी मिरचीची एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे आपण इथे 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं आणि इथे 4 ढोबळी मिरची आहेत त्या व्यवस्थित त्याच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण हे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालून घेऊ. ढोबळी मिरची घालत असताना गॅसची फ्लेम स्लो करा आणि मगच ढोबळी मिरची पाण्यामध्ये घालून घ्या. तर पहा इथे जे छोट्या-छोट्या अशा मीडियम आकाराच्या ढोबळी मिरच्या आहेत, त्या आपण इथे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घातलेल्या आहेत. तर पहा इथे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करून आपण ही ढोबळी मिरची उकळून घेणार आहोत. जास्त जर आपण ही ढोबळी मिरची शिजवली तर तिचा रंगही उडून जातो आणि स्वादही उडून जातो. म्हणून आपण ही जास्त शिजवायची नाही, फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला ही ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आहे. जर आपण झाकण ठेवलं तर ढोबळी मिरचीचा कलर उडून जाईल, म्हणून आपण इथे झाकण ठेवलेलं नाही. तर पहा इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ढोबळी मिरची शिजले की नाही ते व्यवस्थित चेक करू. तर पहा आपल्याला आता सुरीच्या सहाय्याने हे ढोबळी मिरची चेक करून घ्यायची आहे. तर पहा इथे सुरी अलगद ढोबळी मिरचीमध्ये शिरते, म्हणजे पाहू शकता तुम्ही इथे ढोबळी मिरची छान अशी मऊ शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तर पहा इथे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून आपल्याला ही ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आहे. आणि आता आपण पळीच्या सहाय्याने एक एक ढोबळी मिरची एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते हिरव्या ढोबळी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण लाल झालेल्या ढोबळी मिरची कधीच फेकून द्यायच्या नाही. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही लाल ढोबळी मिरचीची रेसिपी नक्की करून पहा. तर पाहू शकता तुम्ही इथे ढोबळी मिरचीचा कलर अजिबात उडालेला नाही. छान अशी मऊ ही ढोबळी मिरची शिजून निघाली. अशा प्रकारे कलर जर उडाला नाही तर ढोबळी मिरची छान स्वादिष्ट लागते. तर पहा तर ढोबळी मिरची गरम आहे. एक 5 मिनिटासाठी ढोबळी मिरची आपण थंड करायला ठेवू. त्यानंतर त्याची देठ काढून घेऊ. तर पहा आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ढोबळी मिरच्याचा देठ आणि त्यातल्या आतल्या बिया काढून घेऊ. आपण ढोबळी मिरची उकळून घेतलेली आहे म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आहे, ते सुद्धा आपण आता व्यवस्थित काढून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व बिया, देठ सर्व ढोबळी मिरचीच्या काढून घेऊ. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही, ढोबळी मिरचीचा उग्र वास आवडत नाही, त्यांनी अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना आवडेल. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सर्व ढोबळी मिरचीचं देठ काढून बिया काढून घेऊ. अशा प्रकारे स्लो टू मीडियम गॅसवर ढोबळी मिरची शिजवून घेतली तर पाहू शकता तुम्ही किती इझिली त्यातल्या बिया पण निघतात आणि देठ सुद्धा इझी निघतोय. तुमच्याकडे जर अशा प्रकारे पिकलेली ढोबळी मिरची नसेल तर तुम्ही हिरव्या ढोबळी मिरचीचा सुद्धा वापर करून तुम्ही या पद्धतीने ती उकळून घेऊ शकता. फक्त आपण ज्यावेळेस ही ढोबळी मिरची शिजवून घेतो त्यावेळेस स्लो टू मीडियम गॅस करून ढोबळी मिरची शिजवून घ्यायची. जर फास्ट गॅस केला तर ढोबळी मिरचीचा जो ग्रीन कलर असतो तो उडून जातो आणि मग जास्त चविष्ट अशी ढोबळी मिरची लागत नाही. आणि शक्यतो ढोबळी मिरची उकळून झाल्यानंतर, म्हणजे शिजवून झाल्यानंतर ती पातेल्यामधून किंवा कढईमधून लगेच पाण्यातून बाहेर काढून घ्या. नाहीतर मग कसं ती व्यवस्थित अशी चविष्ट लागणार नाही. अशा प्रकारे व्यवस्थित अशी उकळून घेतल्यामुळे ढोबळी मिरचीचा कलर टिकून राहतो आणि मग त्याची चव सुद्धा खूप चांगली राहील. तर पहा इथे अशा प्रकारे ढोबळी मिरचीमधल्या सर्व बिया आणि देठ आपली काढून झालेली आहेत. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ढोबळी मिरची काढून घेऊ. शक्यतो ढोबळी मिरची थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या. त्यानंतर आपल्याला इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता आपण इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. तर पहा इथे लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत, म्हणजे कशा त्या बारीक होत असताना अख्ख्या अशा राहणार नाहीत. आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे अद्रक लसूणची पेस्ट असते, ती जर तुम्ही करून ठेवली असेल तर तिचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर आपण इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पाने वापरणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे जास्त कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता. जितका जास्त कढीपत्ता तेवढी आपण जी रेसिपी करणार आहोत त्याला छान टेस्ट येते. त्यानंतर इथे 1 चम्मच जिरं वापरलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून छान अशी बारीक प्युरी करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता व्यवस्थित अशी छान ही बारीक प्युरी झाली आहे.
जर तुम्हाला गरज वाटली पाणी घालायची तर शक्यतो थोडंच पाणी घाला, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते जास्त पातळ होणार नाही. तर पहा, आपण ही बारीक प्युरी करत असताना बिलकुल पाण्याचा वापर केला नाही. तुम्हाला जर गरज वाटली तर थोडं थोडं पाणी घालून ही प्युरी करून घ्यायची. आता आपण हे मिक्सरचं भांडं साईडला ठेवू. आता आपण इथे एका काचेच्या बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, नाही तर मग बाजरीचं पिठाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. त्यानंतर ना, आपण जी ढोबळी मिरची छान अशी बारीक प्युरी करून घेतली होती ती आता या बाउलमध्ये घालून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे 6 ते 7 मिरचीची किती फक्त एकच वाटी अशी ही प्युरी झाली. तुम्हाला जर ही रेसिपी जास्त जणांसाठी करायची असेल तर तुम्ही ढोबळी मिरचीची क्वांटिटी वाढवून ही रेसिपी तयार करू शकता. त्यानंतर ना, आपण इथे 4 चम्मच रव्याचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल, नाही तर मग बारीक रवा वापरला तरी चालेल. आता आपण रवा बाउलमध्ये घालून घेऊ. त्यानंतर ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चम्मच पाणी घालून ते पाणी आपण बाउलमध्ये घालून घेऊ. म्हणजे कसं काहीच व्हायला जायला नको, म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चम्मच पाणी घालून ते पाणी आपण बाउलमध्ये घालून घेतलं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार पाव चमच मीठ घालून घेऊ. मीठ घालत असताना सांभाळून घाला, कारण आपण मिरचीची ज्यावेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी करत होतो त्यावेळेस सुद्धा आपण इथे मिठाचा वापर केला होता. तर पहा, इथे आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण पाणी बॅटरमध्ये घालून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी तुम्हाला सांगेलच म्हणजे या बॅटरसाठी आपल्याला पाणी किती लागलं. तर पहा, अजून आपल्याला इथे पाण्याची गरज वाटते तर अजून आपण इथे पाणी घालून व्यवस्थित असं हे बॅटर मिक्स करून घेऊ. तर पहा, तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे जास्त पातळ पेस्ट न करता तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये जी आपण ढोबळी मिरचीची पेस्ट केली होती ती घालून घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून चपाती जशी लाटतो त्या पद्धतीने तुम्ही पराठे तयार करू शकता. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आपल्याला इथे हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेण्यासाठी 1.5 वाटी पाणी लागलं. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घेऊन हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही इथे बॅटर छान असं तयार झाले, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता आपण हे बॅटर आहे 10 मिनिटासाठी झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवू. सकाळची जर खूपच घाई गडबड असेल तर पीठ रेस्ट करायला नाही ठेवलं तरी चालेल, लगेचच आपण डोसे तयार केले तरी चालतील. तर पहा, इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. आता हे पीठ आहे ते थोडं हलवून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या पिठाचे अप्पे सुद्धा तयार करू शकता. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा ही रेसिपी आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, इथे गॅसवर एक पॅन ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. गॅसची फ्लेम फास्ट ठेवून पॅन व्यवस्थित असं तापल्यानंतर आपण हे बॅटर ओतून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपण स्लो टू मीडियम ठेवायची. तर पहा, आता हे बॅटर आहे ते पळीच्या सहाय्याने पॅनमध्ये ओतून घेतलं. आता आपण हलक्या हाताने पळीच्या सहाय्याने ते गोल फिरवून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पळीच्या सहाय्याने हे बॅटर आहे ते सर्व बाजूने पसरून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर अशा प्रकारे मोठा डोसा न करता छोटे छोटे असे डोसे तयार करून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर हे जे बॅटर तयार केलेलं आहे त्याचे तुम्ही अप्पे सुद्धा तयार करू शकता. तर पहा, इथे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी हा डोसा शिजवून घेऊ. 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा डोसा शिजले. डोस्याला आता पलटी देऊन घेऊ. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. किती छान मस्त असा हा डोसा शिजून तयार झाले. आता आपण डोश्याच्या साईडने थोडंसं तेल पसरवून घेऊ. तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. डोश्याची एक बाजू व्यवस्थित शिजली. आता दुसरी बाजू सुद्धा आपण शिजवून घेऊ. आता आपण ही बाजू फक्त 1 मिनिटासाठी शिजवून घेऊ. तर पहा, इथे मस्त अशा डोश्याच्या दोन्ही बाजू भाजून निघाल्यात. छान असा क्रिस्पी आणि मऊ असा हा लुसलुशीत असा डोसा तयार झालाय. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे. सकाळच्या काही गडबडीमध्ये जर तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर तुम्ही रात्री ढोबळी मिरची शिजवून
आणि मग मिक्सरमध्ये छान अशी बारीक प्युरी करून तुम्ही ती प्युरी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी छान असं हे बॅटर तयार करून तुम्ही हे छान असे डोसे तयार करू शकता। किती छान मस्त असे हे डोसे तयार झालेत। वरून असे थोडेसे खरपूस आणि आतून असे मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार झालेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ढोबळी मिरचीचे डोसे नक्की ट्राय करा। आता आपण याच पद्धतीने दुसरा डोसा सुद्धा तयार करून घेऊ। तर पहा इथे आपला पॅन आहे तो अगोदरच व्यवस्थित असं तापले। आता आपण पळीच्या सहाय्याने बॅटर ओतून घेऊन व्यवस्थित असं पसरून हा डोसा तयार करून घेऊ। रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला रेसिपी थोडी मोठी वाटली असेल, पण ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही त्यांच्यासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक ही रेसिपी आहे। पटकन एक 10 मिनिटासाठी ढोबळी मिरची उकळून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची आणि मग थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची छान अशी बारीक प्युरी करून जे कोणतं घरामध्ये पीठ अवेलेबल असेल त्याच्यामध्ये ते घालून व्यवस्थित असं बॅटर तयार करून छान असे तुम्ही डोसे तयार करून घेऊ शकता। तर पहा आपण हा दुसरा डोसा आहे तो वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। इथे मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून जो डोसा आहे त्याच्यावर घालून घेतला आणि त्यानंतरनं चवीनुसार थोडीशी चिली फ्लेक्स पसरवून घेतली। तुम्हाला जर पाहिजे असेल तर उभा बारीक चिरलेला कांदा सुद्धा तुम्ही डोस्यावर घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता। आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी हा डोसा शिजवून घेऊ। 1-2 मिनिटं झालेली आहेत। पाहू शकता तुम्ही डोस्याला मस्त असं छान कलर आले आणि डोसा सुद्धा छान खालच्या बाजूने शिजले। आता आपण थोडंसं साईडच्या बाजूने तेल पसरवून घेऊ, म्हणजे कसं हे जे चिली फ्लेक्स आपण टाकलेला आहे आणि कढीपत्ता जो वरून टाकलेला आहे तो करपणार नाही, तेलामध्ये व्यवस्थित असं तो भाजून निघेल। आता डोस्याला पलटी देऊन झाल्यानंतर परत 1 मिनिटासाठी आपण हा डोसा शिजवून घेऊ। तर पहा 1 मिनिट झालेला आहे। आता आपण झाकण काढून डोस्याला हलक्या हाताने परत पलटी देऊन घेऊ। तर पाहू शकता तुम्ही मस्त असा कढीपत्ता चिली फ्लेक्स आहे व्यवस्थित असं शिजून निघाली आहे। अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल्यामुळे लहान मुलं सुद्धा खूप असं आवडीने हे डोसे खातात। आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी। किती छान मस्त असा हा मसाला डोसा आपला तयार झाले। तांदळाच्या आणि उडदाच्या डाळीचे जो डोसे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा तुम्ही डोसे तयार करून खाऊ शकता। तर पहा मस्त असा आपला हा प्लेन डोसा सुद्धा तयार झालाय आणि त्याच पद्धतीने मसाला डोसा सुद्धा खूप छान असा तयार झालाय। तर पहा इथे डोश्याची साईडची बाजू एकदम कडक आणि आतून मस्त असे मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार झालेत। आता हे जे डोसे आहेत तुम्ही नारळाची चटणी, पुदिन्याची चटणी नाहीतर मग टोमॅटो सॉस सोबत सुद्धा तुम्ही हे डोसे ट्राय करू शकता। तर पहा इथे हा प्लेन डोसा सुद्धा मस्त असं साईडच्या बाजूने कडक झालेला आहे। मस्त असं मऊ लुसलुशीत हा डोसा तयार झाले। ढोबळी मिरचीचे हे डोसे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झालेत मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल की डोसे किती छान मस्त असे मऊ लुसलुशीत झालेत आणि त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत सुद्धा हे डोसे मऊ लुसलुशीत राहतील। तर पहा इथे छोट्या बाउलमध्ये जी हिरवीगार चटणी आहे ती पुदिन्याची चटणी आहे। बिलकुल असा पुदिन्याच्या चटणीचा कलर चेंज झालेला नाही, छान असा मस्त हिरवागार असा हा कलर टिकून राहिलाय। तुम्हाला जर पुदिन्याच्या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मितवा मराठी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलवर अगोदरच मी अपलोड केलेली आहे। मितवा मराठी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलवर पुदिन्याची चटणी आहे, ती कशी तयार करायची ती तुम्ही पाहू शकता। चला तर मग आता महत्त्वाचा क्षण आले। आता आपण ही रेसिपी मोठ्या छोट्या टेस्टरला टेस्ट करायला देऊ। तुम्हाला जर हे डोसे तिखट पाहिजे असेल तर तुम्ही डोसे सुद्धा तुम्ही तिखट करू शकता, पण इथे मी लहान बाळं खाणार आहेत म्हणून मी डोसे अजिबात तिखट केले नाहीत। फक्त पुदिन्याची जी चटणी आहे ती तिखट केलेली आहे। पुदिन्याची चटणी पाहून मीतला सुद्धा वाटलं चटणी सोबत खावं, पण चटणी खूप तिखट आहे। तर तुम्ही मीतची रिॲक्शन पाहूनच समजलं असेल की ही चटणी खूप तिखट आहे। जसं मीत खाते त्याच पद्धतीने जे छोटं बाळ आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने ट्राय करतं आणि मग या छोट्या बाळाला सुद्धा समजतं टेस्ट केल्यावर की ही चटणी खूप तिखट आहे। दोघांची रिॲक्शन पाहून तुम्हाला समजलंच असेल की ही पुदिन्याची चटणी खूप तिखट आहे। म्हणजे आपण पुदिन्याची चटणी करत असताना त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला म्हणून पुदिन्याची चटणी तिखट आहे आणि डोसे करताना बिलकुल आपण मिरचीचा वापर केला नाही। अशा प्रकारे लहान मुलं सुद्धा बघा डोसे खूप आवडीने खातात। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे डोसे तयार करून लहान बाळांचा पौष्टिक टिफिन तयार करू शकता। तुम्ही हे डोसे टिफिनसाठी सुद्धा ट्राय करू शकता आणि त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्यासाठी आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे डोसे तयार करू शकता।
तर पहा, इथे मी लहान मुलांना टोमॅटोचा सॉससुद्धा ट्राय करायला दिला असतं, पण त्यांनी ते टोमॅटोचे सॉसच खात बसले असते. लहान मुलांना टोमॅटोचं सॉस असंच खायला खूप आवडतं आणि मग आपण जो पौष्टिक पदार्थ तयार केलेला आहे ते खात नाही. म्हणून तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लहान मुलांना तिखट चटणी दिली तर ते तिखट चटणीसोबत नाही खाणार, ते डोसे असेच खाणार. म्हणून शक्यतो लहान मुलांना टोमॅटोचा सॉस न देता तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं तिखट ट्राय करायला खाऊ घालू शकता. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हेल्दी आणि पौष्टिक डोसे तयार करा, नाहीतर मग त्याचे पराठे सुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि लहान मुलांना तुम्ही हेल्दी काहीतरी खाऊ घालू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब नवीन युट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.